नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एके शेती या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, धरणातील गाळ उपसून आपल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये टाकण्यासाठी शासनाच्या माध्यमातून 37,500 रुपये एवढं अनुदान या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात येतं. मागेल त्याला गाळ अर्थात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत या ठिकाणी शेतकऱ्यांना हा लाभ त्या ठिकाणी दिला जातो. याबाबतचा जो काही निर्णय आहे तर तो मागे घेण्यात आलेला होता, परंतु त्या निर्णयामध्ये 5 फेब्रुवारी 2024 रोजी काही नवीन तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, काही नवीन सुधारणा त्या योजनेमध्ये करण्यात आलेल्या आहेत. तर त्या संदर्भातला GR या ठिकाणी आपण बघणार आहोत आणि त्या GR मध्ये नेमकं आपल्याला काय सांगितलेलं आहे तर हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण बघू शकता मित्रांनो, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना राबवणीबाबत या संदर्भातला हा GR आहे. तर प्रस्तावना बघा, राज्यात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना कायमस्वरूपी राज्यात राबवण्याचा निर्णय शासन निर्णय दिनांक 20 एप्रिल 2023 नुसार घेण्यात आला. जलयुक्त शिवार 2.0 व गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा आढावा घेण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री म्हणजेच गृह खातं यांच्या अध्यक्षतेखाली 29/12/2023 रोजी झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी करताना कामकाजामध्ये अनेक वेळा व अनेक ठिकाणी मशीनद्वारे गाळ काढण्याकरिता स्वयंसेवी संस्था उपलब्ध होत नाहीत व त्या अभावी कामे रखडली जातात असे निदर्शनास आले होते. त्यामुळे अशासकीय संस्था उपलब्ध नसल्यास अशा वेळी ग्रामपंचायत मार्फत कामे करण्याबाबत तसेच विभागामार्फत कामांची तपासणी करणे व देयके अदा करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये सुलभता आणून जिल्हा स्तरावर देयके अदा करण्याची कार्यपद्धती अवलंबण्यात यावी असे निर्देश सदर बैठकीत देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने राज्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना अधिक सुलभतेने व गतीने राबवण्यासाठी 20 एप्रिल 2023च्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याच अनुषंगाने खालीलप्रमाणे शासन पूरक पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे. शासन पूरक पत्र काय मित्रांनो, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजने संदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या दिनांक 20 एप्रिल 2023च्या शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत. काय सुधारणा आहेत बघा मित्रांनो. मुद्दा क्रमांक 1 जो काही आपल्या जुन्या GR मध्ये होता त्यामधील शेवटच्या वाक्यामध्ये बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे. काय होतं शेवटचं वाक्य, मात्र गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या फायद्याबाबत जाणीव जागृती व ॲपवर माहिती भरून ती योग्य असल्याची खात्री करून घेण्याचे कार्य अशासकीय संस्थांमार्फत करण्यात येणार आहे. परंतु त्यामध्ये आता नेमका बदल काय आहे, सुधारित तरतूद काय आहे, तर मुद्दा क्रमांक 1 मधील खालील प्रमाणे सुधारित करण्यात येत आहे. मात्र गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार यांच्या फायद्याबाबत जाणीव जागृती व ॲपवर माहिती भरून ती योग्य असल्याची खात्री करून घेण्याचे काम ग्रामपंचायत किंवा अशासकीय संस्थांमार्फत करण्यात यावे. अगोदर ग्रामपंचायतला अधिकार नव्हते, या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतला सुद्धा अधिकार देण्यात आलेले आहेत की बाबा तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी जाऊन इन्स्पेक्शन करू शकता, बांधावरती जाऊन खात्री करून घेऊ शकता किंवा ॲपवरील सर्व माहितीच पडताळून घेऊ शकता. मुद्दा क्रमांक 2 काय होता, मुद्दा क्रमांक 3.1 मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. गाव काय होता 3.1, गावात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अंतर्गत काम सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन अशासकीय संस्थांनी जिल्हास्तरीय समितीस प्रस्ताव सादर करावा लागत होता. त्यात जलसाठ्यामध्ये अंदाजे उपलब्ध गाळाचा प्रमाण उल्लेख असणे बंधनकारक असेल आणि त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहेत की गावात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अंतर्गत काम सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन अशासकीय संस्था किंवा ग्रामपंचायतीने ते जिल्हास्तरीय समितीस कार्यान्वित यंत्रणा म्हणून प्रस्ताव सादर करावा. तर अशा पद्धतीनं जे काही अधिकार अशासकीय संस्थांना होते तर ते ग्रामपंचायतींना देण्यात आलेले आहेत. पुढचा मुद्दा क्रमांक 2 बघा, 3.2 जिल्हास्तरीय समितीने सदर प्रस्तावात साधक बाधक विचार करून संबंधित संस्थेत कार्यकारी यंत्रणा व नमूद केलेल्या गाळाचे प्रमाण उपसण्यास प्रशासकीय मान्यता द्यावी असा मुद्दा आपल्या जुने GR मध्ये होता. नवीन मध्ये सुधारणा करण्यात आलेली की जिल्हास्तरीय समितीने सदर प्रस्तावावर साधक बाधक विचार करून संबंधित अशासकीय संस्था ग्रामपंचायतीस कार्यान्वित यंत्रणा म्हणून मान्यता द्यावी व नमूद केलेल्या गाळाचे प्रमाण उपसण्यास प्रशासकीय मान्यता त्या ठिकाणी द्यावी. नंतर मुद्दा क्रमांक 3.15 होता बघा मित्रांनो. जुन्या GR मध्ये उपअभियंता यांनी पास फॉर पेमेंट शेतकऱ्यांचे नाव, गाळाचे प्रमाण, अनुदान नमूद करून कार्यकारी अभियंता यांच्याकडे देयक अदा करण्यासाठी सादर करावा. कार्यकारी अभियंता यांनी देयकाबाबतचा मान्यतेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. मान्यतेनंतर सदर देयक संबंधित अशासकीय संस्थांना अदा करावे. त्याच्यानंतर सुधारित योजनेत किंवा सुधारित GR मध्ये काय आलेले आहे बघा, उपअभियंता यांनी पास फॉर पेमेंट शेतकऱ्यांचे नाव, गाळाचे प्रमाण, अनुदान नमूद करून कार्यकारी अभियंता यांनी जिल्हाधिकारी यांच्या मान्यते संबंधित अशासकीय संस्था किंवा ग्रामपंचायतीस
देयके जिल्हा स्तरावर अदा करावीत, त्यासाठी एकत्रित निधी मागणी जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनास करावी. अशा संदर्भातला जो काही अधिकार अगोदर अशासकीय संस्थांना अनुदान यायचं किंवा त्यांच्या मार्फत वितरण व्हायचं, तर आता तेच अनुदान आपल्या ग्रामपंचायत मार्फत त्या ठिकाणी झालेले, म्हणजे एका लेवलवरून आपल्याला ही जी काही योजना आहे तर ती एका आपल्या पातळीवरती आणून ठेवण्याचं काम शासनाच्या माध्यमातून 5 फेब्रुवारी 2024च्या GR माध्यमातून करण्यात आलेलं आहे, की ज्या अशासकीय संस्थांना आपल्याला त्या ठिकाणी जाऊन संपर्क साधावा लागत होता, त्याच संस्था बहुतांश ठिकाणी नसतात. त्या कारणास्तव आपल्या ग्रामपंचायतीला हे अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि आपल्याला ग्रामपंचायतमध्ये जाऊन संपर्क साधायचा आहे. बघा, मुद्दा क्रमांक 4 निधीचे स्रोत मधील निधी वितरण. मुद्दा क्रमांक 1 काय होता? अगोदरच्या GR मध्ये अशासकीय संस्थांना जिल्हा संधारण अधिकारी यांच्या मार्फत निधी अदा करण्यात येईल आणि आता काय त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे, तर अशासकीय संस्थांना किंवा ग्रामपंचायतीस जिल्हा संधारण अधिकारी हे जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने निधी प्रदान करतील. म्हणजे अशासकीय संस्थांना सुद्धा निधी जाणार होता आणि ज्या ठिकाणी अशासकीय संस्था नसतील त्या ठिकाणी ग्रामपंचायतला हा निधी येणार आहे, ज्याच्या माध्यमातून गाळमुक्त धरण किंवा गाळयुक्त शिवार ही योजना राबवण्यासाठी त्याचा खर्च होणार आहे. बघा, सदर योजना राबवण्यासाठी जिल्हा स्तरावर समन्वय अधिकारी म्हणजे नोडल ऑफिसर म्हणून जिल्हा संधारण अधिकारी हे राहतील. तसेच तालुका उपविभागीय जलसंधारण अधिकारी, मृदा व जलसंधारण हे विभाग, समन्वय अधिकारी म्हणजे नोडल ऑफिसर त्या ठिकाणी राहतील. वरील तरतुदी व्यतिरिक्त सदर योजनेसंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयातील तरतुदी याप्रमाणेच कायम राहतील. जो काही आपला मागचा GR होता तर तो ॲज इट इज आहे. जर फक्त त्यामधले हे जे काही मुद्दे असतील तर ते मुद्दे त्यांनी चेंज करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही जी काही योजना आहे तरी शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे, जेणेकरून जो काही गाळ आपल्या धरणामध्ये त्या ठिकाणी अॅक्युम्युलेट झालेला असतो, जमा झालेला असतो किंवा पाण्याच्या माध्यमातून वाहून गेलेला असतो, तर तोच गाळ आपल्या शेतामध्ये परत टाकण्यासाठी शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी 37,500 रुपये अनुदान दिलं जात होतं. तेच अनुदान अगोदर काही अशासकीय संस्थांना दिलं जात होतं, ज्याच्या माध्यमातून हे गाळ उपसण्याचं कार्य त्या ठिकाणी केलं जायचं. परंतु काही ठिकाणी धरणं तर आहेत परंतु अशासकीय संस्था नाही आहेत, तर त्याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे तर ग्रामपंचायतला अधिकार देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे, जेणेकरून ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्याला गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना राबवण्यात येईल. आणि या संदर्भात आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत की ज्याच्या माध्यमातून आपल्याला ऑनलाईन अप्लाय कसं करायचंय किंवा आपल्याला अर्ज कुठे सादर करायचा या संदर्भातली माहिती आपण लवकरच चॅनलवरती घेऊन येऊ. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.